रेणा कारखान्याच्या गळीत हंगामाचा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ। माजी आमदार धीरज देशमुख, खासदार शिवाजी काळे यांची उपस्थिती। रेणापूर तालुक्यातील रेणा सहकारी साखर कारखाना लिमिटेड दिलीपनगर या साखर कारखान्याचा 2025-2026 चा 20वा गळीत हंगाम शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, लातूरचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, लातूर ग्रामीणचे माजी आमदार तथा लातूर जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज भैया देशमुख यांच्या शुभ हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ सोहळा संपन्न झाला। तसेच कारखान्याने नवीन खरेदी केलेल्या 15 हार्वेस्टर मशीन, 30 इनफिल्डर मशीनचे पूजन यासोबतच इथेनॉल वाहतुकीकरिता खरेदी नवीन 2 ट्रॅक्टरचे पूजन करण्यात आले। विद्यमान गळीत हंगामात 7.50 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। यावेळी माजी आमदार त्र्यंबक भिसे, राज्य साखर संघाचे सदस्य आबासाहेबजी पाटील, माजी चेअरमन यशवंतराव पाटील, रेणा साखर कारखान्याचे माजी चेअरमन सर्जेराव मोरे, रेणा कारखान्याचे चेअरमन अनंतराव देशमुख, व्हाईस चेअरमन प्रवीण पाटील, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट प्रमोद जाधव, विकासरत्न विलासराव देशमुख, मांजरा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अशोक काळे, संत शिरोमणी मारुती महाराज कारखान्याचे चेअरमन श्याम भोसले, व्हाईस चेअरमन सचिन पाटील, आंबा कारखान्याचे व्हाईस चेअरमन दत्ता पाटील, लातूर बाजार समितीचे सभापती जगदीश पावणे, उमाकांत खलंगरे, उपसभापती अॅडव्होकेट शेषराव हाके, सुरेश लहाने, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, लातूर तालुका अध्यक्ष सुभाष घोडके, सचिन दाताळ, संचालक धनराज देशमुख, चंद्रकांत सूर्यवंशी, संग्राम माटेकर, तुकाराम कोल्हे, तानाजी कांबळे, शंकरराव पाटील, सतीश पवार, गोविंद पाटील, रणजित पाटील, बालाजी हाके, संभाजी रेड्डी, सौ वैशालीताई माने, सौ अमृतताई देशमुख, नरसिंग इंगळे, चंद्रचूड चव्हाण, डॉ. उमाकांत देशमुख, कार्यकारी संचालक बी.व्ही. मोरे, सचिव रविशंकर बरमदे आदींची प्रमुख उपस्थिती होती।